सगळ्यांना नमस्कार. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? मी पण बरी. झाले आता सगळा कामधंदा. हो, मोबाईल नाही का, तर सगळं माझं मोबाईल मधलं आयडीच गेले. मी रडून रडून बसले बघा. लय रडले. आज तिसरा दिवस आहे. माझा येडव नाही, काय नाहीये. मला किती टेन्शन आलं. असं का झालं, कशासाठी झालं, काय मला माहित नाही. एक तर मला काय कळत नाही. पोरासराकडून घेते करून, तर बघा ना हे कसं झालं, काय झालं मला काहीच माहित नाही. आता हे पोराला मोबाईल नव्हता, हे मोबाईल त्याला दिला होता. ह्याच्यातलं आयडी त्याच्यात टाकलं होतं आणि त्याच्यातलं आयडी ह्याच्यात काढून घ्यायला लागले, तर काढून घेताच तसं झालं हो. म्हणजे सगळं ते आपलं हेच गेलं, आयडीच गेला. सगळं आपला आयडीच गेला. 2 दिवस झाले मी रडते. किती माझं झालं होतं युद्ध, तर लई झाले होते युद्ध, आणि माझं जवळ आलं होतं. आता मला पैसा पाणी भेटायचा किती आशावर बसले, आणि बघा ना कसं झालं. काय करू मी, काय नाही. लय मी परिस्थितीमध्ये आहे. किती मी स्वप्न रंगवले होते, किती मी स्वप्न सजवले होते. म्हणलं माझं आता होत आलंया नाही का. म्हणलं मला किती माझ्या आया बहिणीनं सपोर्ट केलाय, माझ्या भावाबंधांनी सपोर्ट केलाय मला एवढा मोठा. म्हणलं माझं आता होणारच आहे. म्हणलं आता दिवाळीपर्यंत माझं होतंयच. म्हणलं आता अर्ध्याच्या पुढं गेलं होतं. आणि मी सगळी युट्यूबवाल्या भाऊंची सगळी जानकारी ऐकत होते, त्यांना लाईक करत होते, त्यांना माझी नाही का सपोर्ट करत होते मी. आणि माझ्याच नशिबाला हे का आलो पण म्हणजे मला एक तर कळत नाही, काय नाही, आणि माझ्या नशिबाला असं आलं. आता मी काय करू, मला अनगोड लागा नाही बघा. मी लय परिस्थितीमध्ये आहे.